दूताचा मरियेला संदेश. प्रभूच्या दूताने मरियेला संदेश दिला आणि ती पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भवती झाली. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पहा, मी प्रभूची दासी आहे. तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठाई हो. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. देव शब्द मनुष्य झाला आणि आम्हामध्ये राहिला. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. ख्रिस्ताने दिलेल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून हे पवित्र देवमाते, आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या पुत्राच्या देहधारणाचा संदेश दूताने आम्हाला दिला. त्याच्या दुःख सहनाच्या व क्रूसाच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळावे, म्हणून आमची मने तुझ्या कृपेने संपन्न कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. ही मिस्सा पुढील मयत व्यक्तीसाठी अर्पण करण्यात येत आहे. वॉल्टर एरायस फर्नांडिस, जोसेफ परेरा, सांतान व सेबेस्टिन परेरा, फ्रान्सिस आणि लिली डिसोजा, फ्लॉरी गोन्साल्विस, सांतान आणि मार्शल डिसिल्वा, डायना व जोसेफ डायस, फ्रान्सिस मिंगेल कोएलो, मॅग्दलेन जोसेफ फर्नांडिस. सेरेझो कुटुंबातील मयत व्यक्तीसाठी जुलियस आणि अंतोन कोलासो. कुटुंबातील मयत व्यक्तीसाठी सांतान आणि इजाबेल ओ पीटर, डायना व गिल्बर्ट फलकाव, फादर सालू, फादर हामी, जेनेट मायकल गोन्साल्विस, कोसू व अंतोन डिकोना, मेरी व पीटर डिसोजा, बार्थोल डायस, जॉन मिरांडा, जोकिम थॉमस गोन्साल्विस. आईवडील व भाऊ बहिणी
फलका कुटुंबातील मयत व्यक्तीसाठी, शुद्धीस्थानांतील आत्म्यासाठी, ही मिसा चांगल्या आरोग्यासाठी, देवाचे आणि माऊलीचे आभार मानण्यासाठी 3 हेतू. ग्रेथन राकेश डिकोनाच्या वाढदिवसानिमित्तानं देवाचे आभार. नेथन डायस वाढदिवसानिमित्तानं देवाचे आभार. जोएल डाबरेच्या वाढदिवसानिमित्तानं देवाचे आभार. लूक कॅलिस्टर लेमस वाढदिवसानिमित्तानं देवाचे आभार. वाढदिवसानिमित्तानं देवाचे आभार. परदेशी मुलांना चांगलं आरोग्य लाभावं, त्याचप्रमाणे सामुदायिक हेतूसाठी. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराचं प्रेम आणि पवित्र आत्म्याचा सहवास आपणा सर्वांबरोबर असो. आणि तुम्हाला सुद्धा. ख्रिस्ताठाई जमलेल्या प्रिय बंधुभगिनींनो, देवाच्या अनेक शब्दावर, पैलूवर आपण या नवीनाच्या काळामध्ये मननचिंतन केलेलं आहे. देवाचा शब्द दयाकृत्य करण्यासाठी आपल्याला सहाय्य करतो, हे कालच्या दिवशी आपण चिंतन केलं. आज पवित्र मरियेच्या जन्मदिन उत्सवाचा 9वा नवेना. देवाचा शब्द स्वीकारण्यासाठी पवित्र मरिया आपणास सहाय्य करत असते, ह्यावर आपण चिंतन करीत आहोत. देवाचा शब्द स्वीकारून पवित्र मरियेने तो आपल्या अंतःकरणात ठेवला आणि तिनं चिंतन केलं. हे चिंतन करण्यासाठी व या बलिदानामध्ये शुद्ध अंतःकरणाने सहभागी होण्यासाठी आपण अधिक पात्र ठरावे म्हणून आपल्या पापांची आठवण करून पश्चातापी अंतःकरणानं परमेश्वर पित्याकडे क्षमादान मागूया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधुभगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृतीने, वैगईने मी फार पापे केली आहेत. माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. मुन्मनीत कुमारी, पवित्र मरिया, सर्व देवदूत व सर्व संत यांना व तुम्हा बंधुभगिनींना विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो, आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू परमेश्वरा, न्यायप्रियता व दयाभाव यांचा तुझ्यामध्ये संगम झाला आहे. आपल्या असीम प्रेमानं तू मृत्यूपासून आम्हाला वाचवलंस आणि तुझ्या जीवनात सामावून घेतलं. या जीवनातील अद्भुत गोष्टी पाहण्यासाठी आम्हाला नवी दृष्टी दे. निर्भयपणे तुझी सेवा करण्यास व तुला आमचा परमेश्वर बाप अशा नावाने हाक मारण्यास आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना मी प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. संत पौलचे कलेसेकरास पत्र यातून घेतलेले वाचन. ख्रिस्त येशू जो प्रभू, ह्याला जसे तुम्ही स्वीकारले तसे त्याच्यामध्ये चालत राहा. त्याच्यामध्ये मुळावलेले, रचले जात असलेले, तुम्हाला शिकवल्याप्रमाणे विश्वासात दृढ होत असलेले आणि निरंतर उपकारस्तुती करणारे व्हा. ख्रिस्ताप्रमाणे नसलेले तर माणसांच्या संप्रदायाप्रमाणे
जगाच्या प्राथमिक शिक्षणाप्रमाणे असलेले तत्त्वज्ञान आणि पोकळ भूलथापा ह्यांच्या योगाने तुम्हाला कोणी ताब्यात घेऊन जाऊ नये म्हणून लक्ष द्या. कारण ख्रिस्ताच्या ठाईच देवपणाची सर्व पूर्णता मूर्तिमान वसते आणि जो सर्व सत्तेचे आणि अधिकाराचे मस्तक आहे त्याच्यामध्ये तुम्ही पूर्ण केलेले आहे. त्याच्या ठाई तुमची सुनताई झाली आहे, परंतु ती माणसांच्या हातून झालेली नाही, तर तुम्ही आपला दैहिक स्वभाव झुगारून दिल्याने ख्रिस्ताच्या सुनतेच्या द्वारे तुमची सुनता झाली. तुमचा स्नान संस्कार झाला तेव्हा तुम्ही त्याच्याबरोबर पुरले गेला आणि ज्याने त्याला मेल्यातून उठवले त्या देवाच्या कृतीवरील विश्वासाच्या द्वारे त्याच्याबरोबर उठवलेही गेला. जे तुम्ही आपल्या अपराधाने आणि देहस्वभावाची सुनता न झाल्याने मेलेले होता त्या तुम्हाला त्याने त्याच्याबरोबर जिवंत केले. त्याने आपल्या सर्व अपराधांची क्षमा केली. आपल्या विरुद्ध असलेले म्हणजे आपल्याला प्रतिकूल असलेले विधीचे ऋणपत्र त्याने खोडले आणि क्रूसाला खिळून ते रद्द केले. सत्ताधीशांना आणि अधिकाऱ्यांना नाडून त्यांच्या विरुद्ध क्रूसावर जयोत्सव करून त्यांचे उघड उघड प्रदर्शन केले. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. प्रतिसाद. प्रभू सगळ्यांना चांगला आहे. प्रभू सगळ्यांना चांगला आहे. हे राजा माझ्या देवा, मी तुझी थोरवी गाईन. सदा सर्व काळ तुझ्या नावाला धन्यवाद देईन. मी प्रतिदिवशी तुला धन्यवाद देईन आणि सदा सर्व काळ तुझ्या नावाचे स्तवन करीन. प्रतिसाद. प्रभू सगळ्यांना चांगला आहे. प्रभू कृपाळू आणि दयाळू आहे. तो मंदक्रोध आणि अतिदयाळू आहे. प्रभू सगळ्यांना चांगला आहे. त्याची कृपा त्याने निर्मिलेल्या सर्व कृत्यांवर आहे. प्रतिसाद. प्रभू सगळ्यांना चांगला आहे. हे प्रभू, तुझी सर्व कृत्ये तुझी स्तुती गातील आणि तुझे भक्त तुला धन्यवाद देतील. हे देवा, तू माझ्या राजाचा महिमा वर्णितील आणि तुझा पराक्रम कथन करतील. प्रतिसाद. प्रभू सगळ्यांना चांगला आहे. जयघोष. हालेलुया 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 हालेलुया. हे प्रभो, तुझी वचने आत्मा आणि जीवन अशी आहेत. सार्वकालिक जीवनाची वचने आपणाजवळ आहेत. हालेलुया 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 हालेलुया. प्रभू तुम्हाबरोबर असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा. लोकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभो तुझा गौरव असो. येशू प्रार्थना करण्यासाठी डोंगरावर गेला आणि रात्रभर देवाची प्रार्थना करीत राहिला. मग दिवा सुगवल्यावर त्याने आपल्या शिष्यांना बोलावले आणि त्यातून पुढील 12 जणांना निवडून त्यांना प्रेषित असे नावही दिले. शिमोन याला त्याने पेत्र हेही नाव दिले आणि त्याचा भाऊ आंद्रिया, याकोब,
योवान, फिलिप, बार्थोलोमेव, मथई, थॉमस, अल्फीचा मुलगा याकोब, जिलोत म्हटलेला शिमोन, याकोबाचा मुलगा यहुदा आणि जो पुढे विश्वासघातकी निघाला तो यहुदा इस्करियोत. येशू त्यांच्याबरोबर खाली उतरून सपाटीच्या जागेवर उभा राहिला आणि त्याच्या शिष्यांना मोठा समुदाय आणि सर्व यहुदिया व येरुशलेम येथून सोर आणि सिदोन याकडल्या समुद्रकिनाऱ्यापासून त्याचे श्रवण करण्यासाठी व आपले रोग बरे करून घेण्यासाठी जे लोक आले होते त्याचा मोठा समुदाय तिथे उभा होता. तो अशुद्ध आत्म्याने पिळलेले होते आणि त्यांनी त्यांना बरे केले. तेव्हा सर्व समुदायाने त्याला स्पर्श करण्याची धडपड चालली होती, कारण त्याच्यापासून सामर्थ्य निघून ते सर्वांना निरोगी करीत होते. प्रभूचे हे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. ख्रिस्ताताई जमलेल्या प्रिय बंधुभगिनीनो, देवाचा शब्द, देव शब्द आपणास मिळालेली एक अनमोल देणगी आहे असं पोप फ्रान्सिस नेहमी सांगत असत आणि आतासुद्धा सांगत आहेत. संत जेरोम यांनी बायबलचा गाढा अभ्यास केला. पवित्र शास्त्राचा देवशब्दाचा नकार म्हणजे ख्रिस्ताला नकार असे तो आपल्याला कळकळीने सांगतो. पोप 16 बेनेडिक्ट सांगतात की पवित्र मरिया देवाचा शब्द ऐकते, देवाच्या शब्दाचा स्वीकार करते आणि आपल्या अंतःकरणात ठेवून घेते. याचा एक नमुनेदार उत्तम उदाहरण. पवित्र मरियेप्रमाणे आपण देखील देवाचा शब्द ऐकला पाहिजे, वाचला पाहिजे, आत्मसात केला पाहिजे. म्हणजे आपण देवाचे प्रामाणिकपणे अनुयायी बनू, देवशब्दाचं पालन करू. आजच्या मननचिंतनाचा पहिला मुद्दा असा: पवित्र मरियेने देवशब्दाचा स्वीकार केला. प्रभूच्या गॅब्रिएल दूताने मरियेला ज्यावेळेला संदेश दिला तेव्हा ती म्हणाली, तुझ्या शब्दाप्रमाणे हो. परमेश्वराची मानवाच्या तारणाची योजना परमेश्वर खुद्द गॅब्रिएल दूताद्वारे मरियेला अभिवादन करून प्रकट करतो. याचा इतिवृत्तांत लूकच्या शुभवर्तमानामध्ये पहिल्या अध्यायात 26 ते 38 यामध्ये दिलेला आहे, ज्याला आपण दूताचा मरियेला निरोप किंवा संदेश म्हणतो. इथं पवित्र मरिया देवाचा शब्द कसा ऐकावा व त्याला प्रतिसाद द्यावा हे आपल्याला अगदी प्रेमाने दाखवते. देवाचा शब्द हा पवित्र मरियेच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आणि तिला प्रकट केल्यावर देवाच्या शब्दावर तिनं मननचिंतन केलं. आपली माता मरिया म्हणून देवाचा शब्द स्वीकारण्यासाठी आणि जगण्यासाठी ती सतत आपल्याबरोबर असते. कारण प्रभू ख्रिस्ताने काल्वारी टेकडीवर मरण पावत असताना ती आपल्याला प्रेमळ माता म्हणून दिलेली आहे. तिच्या आवडत्या प्रेषिताला सांगितलं, पहा ही तुझी आई. तिची सोबत आणि संगत आपल्या ठिकाणी असते.
कृपापूर्ण आणि प्रभू तुझ्याबरोबर आहे, ही दोन्ही वाक्य एकमेकावर प्रकाश टाकतात. पवित्र मरिया कृपेनं भरलेली आहे, कारण प्रभू तिच्याबरोबर आहे. सर्व कृपेचा दाता याच्या कृपेनं ती भरलेली आहे, पूर्ण झालेली आहे. दुसरा मुद्दा असा आजच्या चिंतनासाठी, तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठाई हो. ज्या वेळेला पवित्र मरियेला गॅब्रिएल देवदूताने निरोप दिला, त्यावेळेला तिने मागचा पुढचा विचार न करता संमती दिली, होकार दिला, प्रभूचा शब्द स्वीकारला. पवित्र मरियेनं श्रद्धेने प्रतिसाद दिला, तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठाई हो. पवित्र मरियेने स्वतः देवाच्या योजनेमध्ये स्वतःला झोकून घेतलं, समर्पित केलं. तिने देवाच्या शब्दाला होकार दिला, संमती दिली. हा होकार तिने आपल्या पूर्ण जीवनामध्ये जगली. पवित्र मरियेप्रमाणे आपण देखील देवाच्या शब्दाला होकार देणं हे अगत्याचं आहे, कारण हा देवाचा शब्द आपल्याला जीवनातल्या चांगल्या गोष्टी करण्यासाठी प्रोत्साहन देतो, प्रेरणा देतो, आपल्या पाठीशी असतो. पोप 16 बेनेडिक्ट स्पष्टीकरण देताना म्हणतात, पवित्र मरिये पवित्र आत्म्याच्या तिने स्वीकार केला स्वतःमध्ये, आणि तिने ऐकलेला शब्द स्वीकारला आणि त्या शब्दाप्रमाणे ख्रिस्त तिच्या उदरामध्ये वाढू लागला आणि प्रभू ख्रिस्ताला तिने जन्म दिला. आपल्या सर्वांना पवित्र मरियेप्रमाणे होण्याची परमेश्वराची एक सदिच्छा आहे, परमेश्वराचं एक पाचारण आहे. आपल्या निर्मितीमागचा देवाचा हेतू हाच की प्रत्येक माणसाने देवाच्या शब्दाचा स्वीकार करावा, त्याचं पालन करावं आणि ते कृतीत उतरावं. पवित्र मरियेने प्रथम देवाचा शब्द ऐकला आणि नंतर आपल्या हृदयामध्ये ठेवला, म्हणजेच देवाच्या शब्दाचा स्वीकार केला. प्रिय बंधुभगिनींनो, पवित्र मरिया देवाचा शब्दाचा स्वीकार करणारी एक आदर्श माता आपल्याला दिलेली आहे, त्याबद्दल आपण देवाचे आभार मानूया. पवित्र मरियेच्या जन्मदिनाचा सण साजरा करत असताना आपण ह्या 9 दिवसामध्ये देवशब्दाच्या विविध पैलूवरती चिंतन केलेलं आहे, मनन केलेलं आहे, प्रार्थना केलेली आहे. तो आत्मसात करण्यासाठी आणि त्याला कृतीची जोड देण्यासाठी परमेश्वर नक्कीच आपल्याला प्रेरणा देईल. आजच्या शुभवर्तमानामध्ये नुकताच आपण ऐकलेलं आहे की प्रभू ख्रिस्त डोंगरावरती प्रार्थना करण्यासाठी गेला. रात्रभर त्याने प्रार्थना केली, देवपित्याशी संवाद साधला. हा संवाद म्हणजे देवशब्द. प्रभू ख्रिस्ताने कोणतेही कार्य पूर्णत्वास नेण्या अगोदर प्रार्थना केली. आपण दुसऱ्या भागामध्ये ऐकलेलं आहे की शुभवर्तमानामध्ये की प्रभू ख्रिस्ताने 12 प्रेषितांची निवड केली. प्रार्थना केल्यानंतरच एखादं कार्य आपल्याला चांगल्या प्रकारे तडीस नेता येतं, हे प्रभू ख्रिस्ताने स्वतःच्या उदाहरण दाखवून दिलेलं आहे. आणि या शुभवर्तमानाचा तिसरा भाग म्हणजे ख्रिस्ताचा स्पर्श करून घेण्यासाठी अनेक आजारी माणसं आली. त्यांचा विश्वास, ख्रिस्ताला जर आम्ही स्पर्श केला तर आम्ही नक्कीच बरे होऊ, आम्हाला आरोग्याचं दान मिळेल. ख्रिस्ताला स्पर्श म्हणजे त्याच्या शब्दाचा स्पर्श नक्कीच या 9 दिवसामध्ये आपल्याला झाला आहे आणि पुढे देखील होणार आहे. हा आत्मविश्वास द्विगुणित व्हावा म्हणून पवित्र मरिया आपल्या पाठीशी आहे, एक उत्तम उदाहरण म्हणून.
या मिस्साबलीमध्ये आणि नवेनामध्ये आपण तिच्या मध्यस्थीची याचना करीत असताना देवशब्द स्वीकारून त्याला कृतीची जोड देण्यासाठी प्रभूने आपल्याला स्पर्श करावा म्हणून मरिया मातेची आपण मध्यस्थी करूया. आमेन. देवाचा शब्द आपल्या जीवनामध्ये कृपा आणतो. देवाच्या शब्दावर विश्वास ठेवून पवित्र मरियेच्या मध्यस्थीने आपल्या विनंत्या आपण प्रभूचरणी आणूया. प्रतिसाद. प्रभू आमची प्रार्थना ऐक. प्रभू आमची प्रार्थना ऐक. आपले पोप फ्रान्सिस, आर्चबिशप फेलिक्स, सर्व धर्मगुरू यांना त्यांच्या सेवाकार्यामध्ये मरियेच्या नम्रतेचे अनुकरण करता यावे म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभू आमची प्रार्थना ऐक. मरियेप्रमाणे देवाचा शब्द आपल्या अंतकरणात ठेवून त्यामधून आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण प्रेरणा घ्यावी म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभू आमची प्रार्थना ऐक. निवडलेल्या नेत्यांना आपल्या लोकांची काळजी घेण्यासाठी दया आणि कृपा लाभावी म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभू आमची प्रार्थना ऐक. आजारी, दुःखी, गरीब आणि पीडित यांना पवित्र मरियेचे संरक्षण लाभावे म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभू आमची प्रार्थना ऐक. थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक हेतूंसाठी प्रार्थना करूया. हे स्वर्गीय पित्या, तुझ्या एकुलत्या पुत्राच्या मातेचा सन्मान करण्यासाठी जमलेल्या तुझ्या लोकांच्या प्रार्थना ऐक. ही प्रार्थना मी प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. बंधू भगिनींनो, आपलं बलिदान सर्वशक्तिमान परमेश्वर पित्याला मान्य व्हावं म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो आणि त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमचे व त्याच्या पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण हो. हे शांतिप्रिय आणि प्रेमळ परमेश्वरा, आमचं हे समर्पण तुझी खरी उपासना बनव व तुझ्याबरोबर आमचं ऐक्य घडून आण. ही प्रार्थना मी आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हाबरोबर असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा. तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लावले आहे. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. ते योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या सर्व सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य आणि सर्वत्र आभार मानावे हे योग्य आणि तारणदायक आहे. प्रेमभावनेमुळे तू मानवाला उत्पन्न केलं, न्यायभावनेमुळे तू त्याला शिक्षेस पात्र ठरवलं, परंतु दयाभावनेमुळे आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तू त्यांचं संरक्षण केलंस. त्याच्याद्वारे स्वर्गांतील सर्व दूत गायकवृंद तुझी आराधना करता व तुझी स्तुती गातात. त्यांच्या गोड सुरात मधुर सूर मिसळून आम्ही तुझ्या आनंदाने गुणगान गातो. बाबा
प्रभो, तू खरोखर पवित्र आहेस, सर्व पावित्र्यांचाच उगम आहेस. ही दानं पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा या दानावर येऊ. ही दानं आमच्यासाठी आमच्या प्रभू ख्रिस्ताचं शरीर व रक्त बनवत. स्वेच्छेने स्वीकारलेल्या दुःख सहनापूर्वी त्याने आपल्या हातात भाकर घेतली, पुन्हा तुझे आभार मानले, ती भाकर म्हणून आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हे घ्या आणि खा. हे माझं शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिलं जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले, तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचं हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जय घोष करूया. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल. ख्रिस्ताच्या मरणाच्या आणि पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला जीवनदायक भाकर व तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर उभे राहण्यास आणि तुझी सेवा करण्यास तुम्हाला एकत्र आणलं. पापक्षमेद्वारे पात्र केलंस म्हणून तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचं शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे परमगुरू फ्रान्सिस, आमचे महागुरू फेलिक्स व इतर सर्व धर्मगुरू यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेनं ख्रिस्ताठाई विश्रांती पावलेल्या आमच्या बंधुभगिनींची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवास झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता कन्याकुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे ख्रिस्तासह ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सरसमर्थ पित्या, तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा हो. आमेन. प्रभूचा शब्द स्वीकारून त्याप्रमाणे जीवन जगण्यासाठी आचरण करण्यास आपल्याला देवपित्याचा स्पर्श व्हावा. पण प्रभूच्या शब्दा देवपित्याला हाक मारून त्याची मदत मागूया. आमच्या स्वर्गीय बापा,
तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जशी आम्ही आमच्या अपराधकर्त्यांना क्षमा करतो, तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटापासून आमचं रक्षण कर. या जीवनात आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या प्रभू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या साहाय्याने पापापासून दूर राहावे व संकटापासून सुरक्षित असावे. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणाला, मी तुम्हासाठी शांती राखून देतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापाकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि मला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्यतेची कृपा कर. तू नित्य जी असून सदा स्वर्ग राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा. आपण एकमेकास शांती वंदन करूया. जगाची पापे दूर करणारं हे देवाचं कोकृपा, त्याच्या भोजनात बोलावलेले आपण धन्य. हे प्रभो, तुझा स्वीकार कराव्यास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे मी बरी होईन. माझ्या प्रिय येशू, तू अल्तरावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस. ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. ह्या दिवसात मी तुला पवित्र मिस्सा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच माझं बरोबर असतोस. मी तुला मिठी मारतो. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, तुझे शब्द व तुझे साक्रामेंते आमचं अन्न आणि जीवन आहे. तुझ्या पुत्राकडून मिळालेले हे दान आम्हाला सार्वकालिक जीवनात सहभागी होण्यासाठी समर्थ करो. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हाबरोबर असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा आपणास आशीर्वाद देवो. आमेन. जा ख्रिस्ताच्या शांतीनं तुम्हास पाठविण्यात येत आहे. देवाला धन्यवाद. पवित्र मरियेच्या जन्मदिन नवेनाची प्रार्थना.
हे परमेश्वर आमच्या स्वर्गांतील बापा, तुझा पुत्र आमचा प्रभू ख्रिस्त ह्याला धन्यकुमारी मरियेने जेव्हा जन्म दिला त्या दिवशी आमच्या तारणाची मंगलपाठ उगवली. त्याने आम्हाला पापापासून मुक्त केली आणि आम्ही धन्य झालो. पवित्र मरियेचा जन्मदिन उत्सव साजरा करीत असताना आम्हाला तिच्या अखंड मध्यस्थीचा लाभ घडावा, आजाऱ्यांना आरोग्य लाभावे, दुःखितांचे सांत्वन व्हावे, पाप्यांना क्षमा मिळावी आणि आम्ही ज्या हेतूसाठी प्रार्थना करीत आहोत तो सफल व्हावा म्हणून आम्हाला सहाय्य कर. आपली विनंती सांगूया. आम्हाकडे दयादृष्टीने पहा आणि आमची दयाळू माता पवित्र मरिया हिचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही इतरांसाठी तुझ्या कृपेचे साधन बनावेत म्हणून आम्हाला पवित्र आत्म्याची शक्ती दे. तू धन्यकुमारी मरियेसाठी अद्भुत कृत्य केली आहेत. शरीर आणि आत्म्यासह तिला स्वर्गीय वैभवात सहभागी केलंस. ख्रिस्ताच्या वैभवाच्या दिशेने तुझ्या लेकरांची हृदय भरून काढ. आमेन. हे मोत मावले, आम्हासाठी विनंती कर. हे वेलंकनी माते, आम्हासाठी विनंती कर. हे नित्य सहायक माते, आम्हासाठी विनंती कर. करोना व्हायरसमुळे बाधित लोकांसाठी प्रार्थना. सर्व समर्थ व दयावंत परमेश्वरा, सर्व जगाला तू तुझे प्रेम सदैव व सर्वत्र दाखवत असतोस. करोना व्हायरसमुळे बाधित झालेल्या या विश्वाच्या वेगवेगळ्या भागातील लोकांसाठी आम्ही करीत असलेली प्रार्थना दयेने ऐक. करोना व्हायरसमुळे निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी या आजाराने पछाडलेल्या व्यक्तींना व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्यदायक स्पर्श लाभण्यासाठी आम्ही तुझ्याकडे कळकळीची याचना करतो. या आजारावर लवकरात लवकर प्रभावी उपाय शोधण्यासाठी संशोधन करणाऱ्या डॉक्टरच्या प्रयत्नांना यश लावावे म्हणून आम्ही तुझी करुणा भागतो.
लोकांच्या हितासाठी झटणाऱ्या सरकारी व आरोग्य यंत्रणांद्वारे या आजारावर मात करण्यासाठी योग्य पावले उचलली जात आहेत. त्यांच्या फलद्रुपतेसाठी आम्ही प्रार्थना करतो. ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन.